रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहेत तालुका दौंड मसनरवाडी या ठिकाणी. दौंड शुगर रोडला हा बाग आहे. तर या ठिकाणी आज आपण उभं आहे हेडे साहेबांच्या प्लॉटवरती. तर आज आपण इतर शेतकऱ्यांना त्यांची ओळख, आपण डाळिंब शेतकरी म्हणून यांची ओळख करून देऊ इतर शेतकऱ्यांना. नाव आणि गाव सांगा. संतोष रामाजी येडे, राहणार मसनरवाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे. आपली पहिल्याच वर्षाची बाग आहे ही. रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले. तर येडे साहेब, आपण ह्या बागेवरती आलो होतो तेव्हा ह्या बागेची परिस्थिती काय होती? म्हणजे तुम्ही पहिला बार आहे. सेटिंग म्हणजे जवळजवळ लॉस होती, पण रामाचं म्हणजे सगळं संपूर्ण हे झालं वापरल्यापासून सेटिंग किती महिन्यानंतर आपण शेड्यूल चालू केलं होतं? 2.5 महिने झाले. अडीच, म्हणजे जवळजवळ शेतकरी मित्र सोडल्याच जमा होती. तुम्ही इतर प्रोडक्ट जे वापरले, इतर प्रोडक्ट वापरून तुम्हाला पाहिजे अशी कळी निघली होती का? नव्हती सेटिंग झाली का? नव्हती सेटिंग. सेटिंग झाली नव्हती, पण तुम्ही आमचे प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहेत ते किती दिवसांनी वापरायला चालू केले? पहिलं पाणी सोडल्याच्या पुढं बरेच दिवस, 2.5 महिन्याच्या नंतर म्हणजे पहिली भेट झाली तेव्हा बाग सोडल्याच जमा होती. तिथून पुढे म्हणजे म्हणजे लोकांची प्रतिक्रिया बाग सेटिंग नाहीच, बाग लॉस गेली म्हणून सांगत होते. म्हणजे परतच्याच बाराला धरायला लागेल इतर अशी प्रत्येकाची प्रतिक्रिया होती चांगली. अशी दिग्गज डाळिंब बाग आहे तर सुदीप म्हणत होते की लॉट म्हणजे फेलच गेलेला आहे, म्हणजे बाग फेल गेली म्हणून होती. जे हातात काय पडणार नाही याच्यातनं. पण आज शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता या पुढं या बागेमध्ये येडे साहेबांची आपण सर ही दाखव सेटिंग झालेली फळांची साईज वगैरे याच्यामध्ये. हे बघा, आज आपण 2.5 महिन्यानंतर राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आपले अभिषेक जगताप सर आहे, तिथं मसनरवाडी या भागात काम पाहतात. तर याच्यानंतर 2.5 महिन्यानंतर राम ॲग्रोटेकने एक चॅलेंज घेतलं. येडे साहेब बरोबर, तुम्हाला कळी काढूनच देणार, तर कळीसाठी सेटिंगच करून देणार. तर झाली का सेटिंग? झाली संपूर्ण. उलट जास्त लोड झाला. जास्त लोड झाला. तुम्ही काय म्हणत होता? तुम्ही आता म्हणले की दिग्गज शेतकरी सुद्धा म्हणायचे इथरेल मार किंवा तानावर बाग सोड, पण इथरेल तानावर न सोडता राम ॲग्रोटेकने जगताप सरांनी तुम्हाला इथं या भागात राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांनी तुम्हाला रामा मॅजिक स्टीम रोडचा पहिला स्प्रे दिला बरोबर, फ्लॉरिंगसाठी. खालून रामा 0-7-20 दिला. त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले बागेत? कळीच्या म्हणजे संपूर्ण हे झाले, सेटिंग बी फास्टमध्ये झाली. मग त्याच्यावरती जो आत्ता माल पाहून तुम्हाला काय वाटते? समाधानी आहे. समाधानी. शेतकऱ्यांना काय सांगतो? रामाचे प्रोडक्ट तुम्ही अवश्य वापरा. आणि तुमचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये निमकरण तुम्ही सातत्यपूर्ण घेता का? फवारणी 15 दिवसाला, दर 15 दिवसाला फवारणी. आमचं पूर्ण म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा पहिला बार प्लस पहिल्या बारात 2.5 महिने कुठली फळ झाडावरती कळी नव्हती बरोबर. 2.5 महिन्यानंतर जगताप सरांनी आम्ही भेट दिली, त्याच्यानंतर पूर्ण बाग मोकळी होती. पण आम्ही एक चॅलेंज स्वीकारलं की सर तुमचा पहिला बार आहे, गेलेला 30-40 हजार खर्च तो सोडा, पण राम ॲग्रोटेकची सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर 70 दिवसानंतर आपण सुरुवात केल्यानंतर आज ही परिस्थिती बागेची बरोबर. मग येडे साहेब, तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सांगता याच्यात या बागेबद्दल? पहिला बार वापरून मला जे अनुभव आलाय म्हणजे चांगला आहे. इतर औषधापेक्षा म्हणजे कळी सेटिंग बी आणि फळाची साईज आणि साईजसाठी काय सोडलं? सायझर आणि बायोसृष्टी रूट मॅजिक. काय वाटतं आता ही साईज साधारण बघा शेतकरी मित्रांनो, 200+ सगळी फळं 80 ते 90% आज 200-250+ फळं येतील. आणि फळावरची ग्लेज बघा, शायनिंग बघा. तर शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक जे बोलतं ते करतंच. त्या म्हणीप्रमाणे आज ह्या बागेवरती, फेल गेलेल्या बागेवरती बरोबर, फेल गेली, अगदी फेल 70 दिवस कुठलीही कळी नसणारी बाग आपण आज स्वीकारली. राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून आज झाडावरती लगडलेला माल. आणि आजचा रेट काय आहे? बाजारभाव 200 रुपये प्लस. आता एका झाडावर किती माल निघाल? 1 कॅरेटच्या पुढे 1 कॅरेट. झाडं किती? सरासरी 30 किलो. 30 किलो. एका झाडावरती 30 किलो माल निघाल. आणि झाडं किती आहेत? 380. शेतकरी मित्रांनो, 380 ने 350 झाडं धरा कमी जास्त. आणि 30 किलो जर 350 धरलं तर 9 ते 10 टन माल निघाल. आणि येडे साहेबांचं म्हणणं आहे की 200 रुपयाने आज रेट चालू आहे. तर आज 15 ते 20 लाख साहेब शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्याचं सोनं आहे. आणि ते पिकवण्याचं काम राम ॲग्रोटेक करते जैविकच्या माध्यमातून. तर येडे सर, तुम्ही तुमची कष्ट आहे, मेहनत आहे आणि तुम्ही ही झाकलेली बाग आहे, त्याचं आज समोर फळ आहे. तर आज आपले प्रतिनिधी दौंड तालुक्यात काम करतात मसनरवाडीत, श्री अभिषेक जगताप सर लक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये. तर त्यांच्या माध्यमातून ही बाग आज आपण सक्सेसफुल केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे येडे साहेबांच्या चेहऱ्यावर समाधान आहे की 200 रुपये रेट आहे. हे बघा, शेतकऱ्यांनी सोनं पिकवणं हे काम आहे, पण बाजारभाव आपल्या हातात नाही. आणि ते आज नशीब ह्यांचं पहिलाच बार आहे, फेल गेलं तर पण राम ॲग्रोटेकच्या साथीने सक्सेस झालाय का?
100%. मग आता समाधान वाटते एकदम ओके. एकदम उत्तम. आता तुम्हाला काय म्हणजे आता इथून पुढच्या वाराला तुम्ही कंटिन्यू चालू ठेवणार का? चालू ठेवा. आणि इतर शेतकऱ्यांना इतर इतर शेतकरी शेतकऱ्यांना सांगणार. ओके. यांची बाग म्हणजे सुरुवात यांनी तयारी केली ती स्वतःची हां. ही बागात ही करायची ताना जाऊन द्यायची. बरं. नंतर ना थोडी परत ही करायचा हा म्हणजे फेल गेल्यानंतर फेल गेल्यानंतर जेव्हा आपलं म्हणजे सुरुवातीला सुद्धा त्यांना थोडी वाटत होतं वापरावं का नाही, म्हणजे विश्वास बसत विश्वास बसत नव्हता. पण पहिल्यांदा जेव्हा का सेटिंग हां. झाली तिथनं पुढे आम्ही 100% लाल सून आहे का? फेल गेलेली बाग किंवा मर येते, झाडाला खोडकीड लागले, बाग सक्सेस होत नाही, डांबरे आला नाही, तेव्हा यूट्यूब चॅनलवर ती बघितल्यानंतर जो दमलेला खचलेला शेतकरी आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय त्याचं आज आम्ही सोनं करण्याचं काम करतो, ते म्हणजे राम ॲग्रोटेक. तर त्या माध्यमातून आज जेडी साहेबांची खरंच समाधान आम्हालाही वाटतं. खरंच तुमच्या बागेत तुमच्या कष्टाचं सोनं झालं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला समाधान दिसतंय पाहायला. तेच डाळिंबावर आहे. तर 200 रुपये रेट म्हणजे साहेब तुम्ही लई नशीबवान आहे की पहिलाच बार, आणि जर 200 गेलं तर खरंच आपल्या दौंड तालुक्याचा रेकॉर्ड असतो. पहिला बार जबरदस्त. फेल गेलेला वार करण्यात तुम्हाला वाटतं की राम ॲग्रोटेकमध्ये ताकद आहे फेल गेलेल्या बागा सक्सेस वाटते मनापासून? मनापासून खोटं सांगायचं नाही पाहिजे. 100% खरं आहे. 100%. म्हणजे खरंच फेल गेलेले दिग्गज डाळिंबवाल्यांनाही तुम्हाला विचारलं होतं. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो डाळिंब शेतकऱ्यांना. तुम्ही एक डोस डाळिंब स्पेशल, एक डोस रामा मॅजिक स्टीम प्रो, फक्त एकच डोस करा आणि त्याच्यातून तुम्हाला जे काय बदल जाणवतात ते बघा. फेल गेलेले 100% सक्सेस होणार नाही. एक आव्हान करतो मी. आणि दौंड तालुक्यातील शेतकरी मित्रांनो, खरंच डाळिंब बागेमध्ये घाबरू नका, खचून जाऊ नका. फक्त राम ॲग्रोटेकची साथ घ्या, 100% सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. धन्यवाद. आणि आपण त्यांच्या मुलाला आज आपण एडे साहेबांचं चिरंजीव, काय नाव तुझं? संभव. पप्पा मारतात का पण नेमकं? मारतात 15 दिवसाला पप्पाची मदत असतो. काय पंप मारतो का पायपोड? पायपोडायला नेमकं मारतात. कुठून आणता तुम्ही? दुसऱ्या औषधांचा जसा वास येतो उग्र थांबू वाटत नाही तसा निमकरणचा येतो का? नाही, कसा येतो वास त्याचा? खराब होत नाही. केमिकल नाही. त्रास काय होतो का? औषध मारल्यानंतर नाही. दुसऱ्या औषधांच्या वेळेस खोकल्याच्या वेळेस औषध मारताना खोकले येते. हा बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा आज पुढची पिढी म्हणजे आपण खरंच पुण्याचं काम करतोय की पुढच्या पिढीलाही जैविक म्हणजे काय हे कळतंय. बाकीचे औषधं मारलं तर खोकला येतो, सर्दी होते, त्रास होतो, डोळ्याची आग होते. पण आज लहान मुलगा सांगतोय की हे औषध मारल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही. म्हणजे आज आपण पुढच्या पिढीला घडवण्याचं काम करतो की जैविक म्हणजे काय ते समजवतोय आणि आज तो पप्पांनाही मदत करतो. तर आज डाळिंबामध्ये जे सक्सेस आहे ते निमकरंज आणि राम ॲग्रोटेकची इतर उत्पादनं